लास्ट लेक्चरमध्ये आपण लेखकांनी सांगितलेली 3 उदाहरणं बघितली. ज्या 3 उदाहरणातून आपण व्यंगचित्र हे शब्दांपेक्षा सुद्धा किती मार्मिक असतं, शब्दांपेक्षा जास्त आपल्याला मेसेज व्यंगचित्र देऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे. पहिलं उदाहरण त्यांनी सांगितलं की लेखक एका कार्यक्रमाला गेलेले होते, तिथे त्यांनी नारळ बघितला. नारळ हा जणू एखाद्या लहान आईच्या पोटात असलेल्या अभ्रकाचं, मुलीचं अभ्रक असल्यासारखं त्यांनी सांगितलं. आणि हे ज्यावेळी अभ्रक पोटातल्या पोटात मारायचं असतं त्यावेळी ते नारळ जणू ते त्या मुलीचं डोकं आहे आणि एक हात त्या नारळाला जणू दगडावर आपटत आहे असं चित्र दाखवलं आणि दुसरा हात त्या अभ्रकाला वाचवत आहे. त्याच्यातून स्त्री भ्रूण हत्या म्हणजे मुलींची हत्या हा विषय किती डेंजर झालेला आहे याच्याबद्दल लेखकांनी सांगितलं. त्याचबरोबर त्याला वाचवण्यासाठी कित्येक संस्था प्रयत्न करतात हे सुद्धा त्यांनी त्याच्यातून मेसेज दिला. दुसरं सांगितलं त्यांनी की जर तुम्हाला व्यंगचित्राची गरज काय आहे, बरेच लोक लेखकांना विचारतात, तर त्यावेळी लेखकांनी सांगितलं की बऱ्याच वेळा तुम्हाला काही मेसेज डायरेक्टली देता येत नाही किंवा समाजातून काही लोक तुम्हाला कसं डिमोटिवेट करतात, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, मग त्यावेळी तुम्ही तुमचा आत्मविश्वास कसा ठेवला पाहिजे याबद्दल लेखकांनी मेसेज दिला. तर त्यांनी सांगितलं की बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे मासे पकडतात, काही गळ टाकून पकडतात, काही जाळी टाकून पकडतात, काही डायरेक्ट मध्ये उभे राहतात आणि मध्ये उभे राहून ते काय करतात डायरेक्टली त्या माशांना पकडण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. मग अशा वेळी याच्यातला जो मध्ये उभा राहून जो माशांना पकडतो ती खरी आर्ट्स आहे, कारण की पाण्यात उभं राहणं, अगदी सावधगिरीने उभं राहणं आणि त्यानंतर ते मासे पकडून बाहेर टाकणं, यामध्ये एक मेसेज दिला जातो की जणू काही तुम्हाला तुमच्याही पाठीमागे असेच बरेच त्रास देणारे, अन्याय करणारे लोक आहेत, पण त्याबद्दल तुम्ही सावधगिरी बाळगली तर तुम्हाला आयुष्याच्या कुठल्याही स्टेपवर त्रास होत नाही. म्हणजे व्यंगचित्र हे भाषेपेक्षा जास्त मार्मिक असतात, शब्दांपेक्षा जास्त मार्मिक असतात. त्याच्यासाठी कोणाला माहिती देण्याची गरज नाही, चित्र बघितलं तरी लोकांना कळतं की काय मेसेज द्यायचं आहे. राईट. लेखकांना असं वाटतं की व्यंगचित्रातून जितकं आपण स्पष्टपणे बोलू शकतो तेवढं आपण भाषेमधून सुद्धा बोलू शकत नाही. राईट. तर जसं आई या शब्दाचं महत्त्व सांगायचं असेल तर लेखकांनी सांगितलं की आई या शब्दाचं महत्त्व सांगत असताना लेखकांनी एकदा एक चित्र काढलं होतं जे लोकांना प्रचंड आवडलं. त्यातून लेखकांना काय सांगायचं हे कोणालाच कळलं नाही, पण त्यातून आईचं महत्त्व फार आहे हे प्रत्येक व्यक्तीला जाणवत होतं, पण ते स्पष्ट करता येत नव्हतं. इतकं छान ते व्यंगचित्र होतं. यामध्ये एक ओसाड डोंगर काढलेला होता, त्या डोंगरावर एक झाड दाखवलेलं होतं, ज्या झाडांना पानं, फळं, फुलं काहीच नाही, पण त्याच्यावर चिमणीने एक घरटं बांधलेलं होतं. त्या चिमणीची पिल्लं होती आणि त्या पिल्लांना सोडून चिमणी कुठेतरी दूर गेलेली होती. आणि असंच एक दुसरं चित्र त्यांनी काढलेलं होतं ज्याच्यामध्ये चिमणी आपल्या पिल्लांना बिलगून बसलेली होती. यावरून आई या गोष्टींचं महत्त्व लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कळतंय. पुढे आता आई बरोबर त्यांनी बाबा या शब्दांचं सुद्धा चित्रात रेखाटण्याचं काम केलेलं आहे. व्यक्त होण्याची गोष्ट पुढे नेत नेत मी माझ्या वडिलांना माझ्या व्यंगचित्रांमधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली. या चित्रामधल्या पहिल्या चित्रात मी भर पावसात उभा आहे. माझ्या डोक्यावर 2च अक्षरं आहेत, बाबा. पाऊस बाबा या शब्दांच्या दोन्ही बाजूंनी पडतो आहे. खाली उल्हासाने सुरक्षित आहे. मी त्यात माझं लहानपण दाखवलंय. दुसऱ्या चित्रात आता ते शब्द नाही आहेत, पण तरी देखील तो पाऊस माझ्या दोन्ही बाजूंनी जातो आहे. मी तिथेच उभा आहे. तो आत्ताच्या वयाच्या 75 पूर्ण केलेला आहे. बाबांनी जे काही माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे ते त्यांच्या मागे आतापर्यंत मला खूप मोठा आधार, खूप मोठा आश्रय देत आहे. माझ्या व्यंगचित्रातून मी हेही करू शकतो. आता आईचं महत्त्व कळलं चिमणीच्या चित्रातून. राईट. पण बाबांचं महत्त्व सुद्धा लेखकांनी व्यंगचित्रातून सांगितलेलं आहे. की लेखकांनी एक चित्र काढलं ज्याच्यामध्ये लेखकांच्या डोक्यावर पाऊस पडत होता आणि त्या पावसात लेखकांचं लहानपणीचं चित्र त्यांनी रेखाटलेलं आहे एका लहान मुलाचं, आणि त्याच्या डोक्यावर बाबा हा शब्द लिहिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक चित्र काढलं ज्याच्यामध्ये लेखकांच्या डोक्यावर पाऊस पडत आहे पण बाबा हा शब्द नाहीये आणि त्या ठिकाणी एक म्हातारा व्यक्ती दाखवलेला आहे. म्हणजे एका चित्रातून त्यांचं बालपण दाखवलेलं आहे, एका चित्रातून त्यांचं म्हातारपण दाखवलेलं आहे. पण दोन्ही चित्रामध्ये एकामध्ये बाबा हा शब्द आहे, एकामध्ये बाबा हा शब्द नाहीये. म्हणजे लहानपणी वडील सोबत होते, पण जसं जसं म्हातारं होत चालले त्यावेळी वडील सोबत नव्हते. पण त्यांनी दिलेल्या जे काही गोष्टी आहेत, पाऊस जशा तसाच आहे,
म्हणजे त्यांनी मुलांसाठी जे करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते भावी आयुष्यात व्यवस्थितपणे जगू शकतात. असं एक छान असा मेसेज, म्हणजे आई वडिलांचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे आई एवढं, हे दाखवण्याचा प्रयत्न लेखकांनी या चित्रातून केलेला आहे. माझ्या व्यंगचित्राची प्रदर्शनी भरवण्याचे माझे जे जगावेगळे हेतू आहेत, त्या व्यंगचित्राचा परिचय एक छान भाषा म्हणून देणं हाही आहे. पुणे, मुंबई, गोवा, दिल्ली पासून महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या शहरांपर्यंत कितीतरी ठिकाणी माझी प्रदर्शनं झाली. या प्रदर्शनामधला माझा सगळ्यात चांगला अनुभव आहे तो वाईसारख्या छोट्या शहरामध्ये लोकमान्य वाचनालयामध्ये प्रदर्शन भरवलं होतं तेव्हाचा. जुनी कौलारू वास्तू होती ती. उद्घाटन झालं. दुसऱ्या दिवशी मी आणि लता दोघांनी एक खुर्च्या टाकून शांतपणे बसलो होतो. तिथे खाली रस्त्यावर उतरणारा जिना होता. रस्त्यावर एक 20-22 जणांची शेतकरी कुटुंबाची ट्रॅक्टर ट्रॉली थांबली. तिथे काही दुकानं होती. मला वाटलं ती मंडळी त्या दुकानाकडे आली असतील. मी कुतूहलाने पाहत होतो. मंडळी ट्रॉलीमधून उतरली आणि जिना चढून वर प्रदर्शनाकडे आली. मला बरं वाटलं. त्यांच्याबरोबर 70च्या आसपासचा कुटुंब प्रमुख होता. पांढऱ्या मिशा, रंग काळा भिन्न, डोक्याला केवढं तरी मोठं मुंडास बांधलेलं, नखशिखांत शेतकरी वावरणारा तो आणि त्याच्या घरातील मुलं नातवंड प्रदर्शन पाहायला आलेली. हा कुटुंब प्रमुख माझ्या प्रत्येक चित्रासमोर उभा राहत होता आणि त्याच्या मागे उभे राहिलेल्या त्यांच्या माणसांना अर्थ समजून सांगत होता. तो काय सांगत होता ते मी शांतपणे ऐकत होतो. तो कुठल्या चित्रासमोर उभा आहे तेही मला दिसत होतं आणि मनाची स्वच्छ पाटी घेऊन आलेल्या या शेतकऱ्यांपर्यंत हे चित्र कसं पोचतंय ते मी थेट अनुभवत होतो. चित्र चितारताना माझ्या मनात जे येत होतं आणि आत्ताच्या त्यांच्यापर्यंत पोचत होतं हे त्याच्यात किती तफावत आहे हे मला जाणवत होती. ती तशी का जाणवत होती हेही मी मनोमन समजून घेत होतो. हे माझं केवढं तरी मोलाचं शिक्षण होतं, जे मला एखाद्या विद्यापीठातही मिळालं नसतं, ते त्या अनोळखी शेतकऱ्याने सांगितलं. तर बघा, कार्टून्सची ज्यावेळी आपण चित्र बघतो त्यावेळी प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने त्याचे अंदाजे लावत असतं, राईट. तसंच लेखक बऱ्याच ठिकाणी आपले चित्रांचे प्रदर्शनं भरवतात. मुंबई, गोवा, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर दिल्ली, महाराष्ट्र सोडून दिल्लीपर्यंत त्यांची चित्र ज्यावेळी जातात त्यावेळी ही चित्र पाहत असताना बरेच लोक आपले वेगवेगळे अनुभव त्या चित्राद्वारे सांगत असतात, बरोबर आहे, व त्या चित्रांचा वेगवेगळा अर्थ लावत असतात. पण लेखकांना जे चित्र प्रदर्शन आवडलं ते लेखक एकदा साताऱ्यामध्ये गेलेले होते, महाबळेश्वरच्या वाई या छोट्याशा गावात. आणि या गावात गेलेले असताना तिथं जे प्रदर्शन भरवलेलं होतं ते लेखकांना फार आवडलं. कारण लेखक एकदा ते आणि त्यांच्या मिसेस शांतपणे गॅलरीत बसलेले असताना खाली जे चित्रांचं प्रदर्शन पाहायला बरेच लोक आलेले होते, त्यापैकी एक शेतकरी आणि शेतकऱ्यांचं कुटुंब सुद्धा आलेलं होतं. शेतकऱ्यांचं कुटुंब आल्यानंतर शेतकऱ्यांचं वर्णन विक्री केलेले पांढऱ्या मिशा होत्या. तो थोडासा काळा भिन्न झालेला होता. डोक्याला मोठं ते पटका बांधलेला होता आणि असा तो शेतकरी आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रत्येक चित्राचा अर्थ सांगत होता. तर त्यावेळी लेखकांना हे जाणवत होतं की मी त्या चित्राचा लावलेला अर्थ आणि शेतकरी जो चित्राचा अर्थ सांगत आहे त्यात बरीच तफावत आहे, बरोबर आहे. पण शेवटी लेखकांना त्या शेतकऱ्यांनी सांगितलेला त्याचा जो अर्थ आहे तो आपल्या अर्थापेक्षा जास्त सोयीस्कर आणि चांगला वाटलेला आहे. ओके, तर प्रत्येकजण कार्टूनच्या चित्रांचा काही अर्थ लावू शकतो, बरोबर आहे. ही एक फार मोठी गोष्ट आहे कार्टून चित्रांबद्दल. व्यंगचित्रांच्या प्रसिद्धीसाठी प्रारंभीच्या काळात मी केलेली धडपडाटवली ती गंमत वाटते. तेव्हाचा तो काळ किती अवघड होता. मासिक, नियतकालिक यांना मी सतत चित्र पाठवायचो आणि ती सतत परत यायची. त्या चित्रांसाठी मी अपार मेहनत केलेली असत, ती स्वीकारायलाही जात नव्हती. त्यांची स्वतंत्र ओळख तयार होत नव्हती. या सगळ्यांचा मी बऱ्याचपैकी मनस्ताप करून घ्यायचो. बघा, करिअरच्या सुरुवातीला प्रत्येक गोष्ट विकत असताना प्रत्येक माणसाला हा अनुभव येतो, बरोबर आहे. लेखकांना सुद्धा त्यांची ज्यावेळी चित्र ते मॅगझिन्समध्ये द्यायला जायचे किंवा एकदा एखाद्या न्यूजपेपरमध्ये द्यायला जायचे त्यावेळी लेखकांची सगळी चित्र बऱ्याच वेळा रिजेक्ट केली जायची. कारण त्या मॅगझिन्सला वाचायचं की ह्या चित्रासाठी कोणी मॅगझिन खरेदी करणार नाही, बरोबर आहे.
किंवा एखाद्या पेपरवाल्याला वाटायचं की याच्यासाठी मी एवढी जागा का वाया घालू, बरोबर आहे. म्हणजे लेखकांची चित्र प्रत्येक वेळी लेखक पाठवायची आणि लेखकांची चित्र रिटर्न यायची. प्रत्येक माणसाची सुरुवातीची स्टेप अशीच असते. प्रत्येकजण आता जसं मार्केटिंग करायला जाल तुम्ही भविष्यात, तर त्यावेळी तुम्ही जेव्हा प्रोडक्ट विकायला जाल ते कोणी पटकन घेणार नाही, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला त्या माणसाला फार कन्व्हिनियन्स करावं लागतं. बऱ्याच वेळा तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागते. लेखकांचे सुद्धा तसं व्हायचं. काही वेळा लोक तुमचं ऐकून सुद्धा घेत नाही, डायरेक्ट फोन कट करतात किंवा डायरेक्ट तुमच्या गोष्टींना डायरेक्ट रिजेक्ट म्हणून सांगतात. त्यावेळी जो मनस्ताप होतो तो जणू लेखकांना सुद्धा त्यांचे चित्र विकत असताना झालेला होता किंवा लेखकांना त्यांच्या चित्राचं प्रदर्शन बनवताना झालेला होता. नाव नाही म्हणून प्रसिद्धी नाही आणि प्रसिद्धी नाही म्हणून नाव नाही, या चक्राच्या तळाशी गोलगोल फिरत होतो. बघा, जोपर्यंत तुमचं नाव राहत नाही तोपर्यंत तुमची वस्तू विकली जात नाही, आणि जोपर्यंत तुमची वस्तू विकली जात नाही तोपर्यंत तुमचं नाव होत नाही. हा त्रास जगातल्या प्रत्येक व्यक्तीला येतो. लेखकांना सुद्धा त्यांची व्यंगचित्र विकत असताना हा त्रास झालेला होता. मनस्ताप व्हायचा, प्रचंड त्रास व्हायचा. तरी सुद्धा लेखक पुन्हा एकदा जोमाने उभे राहायचे, पुन्हा एकदा मोठ्या एखादं दुसरं चित्र प्रसिद्ध व्हायचं तर 50 परत यायची. या काळात 3 संपादकांनी मात्र मला हात दिला. दीनानाथ दलाल हे त्यापैकी एक होते. या श्रेष्ठ चित्रकाराचं ऑफिस मुंबईतील केरनरी ब्रिजला होतं. तो पत्ता मी त्यांच्याच मासिकावरून उतरून घेतला. त्यांना पोस्टकार्ड टाकलं, मला तुम्हाला भेटायला यायचंय असं लिहिलं. मला असं वाटत होतं की दीपावलीमध्ये माझी चित्र प्रकाशित झाली तर बाकीच्या मासिकातून ती विनातक्रार स्वीकारली जातील. मग मी दीपावलीसाठी खास चित्र तयार केली. दरम्यान दलालांनी मला भेटीचा दिवस व वेळ कळवली आणि ठरल्या दिवशी सकाळी जनता एक्सप्रेसने मी मुंबईला गेलो. तर बघा, आपल्याला करिअरमध्ये प्रत्येक वेळी स्कोप देण्यासाठी किंवा आपल्या करिअरला पुढे नेण्यासाठी एखादं व्यक्तिमत्व मदत करत असतं. त्याप्रमाणे लेखकांना सुद्धा त्यांची व्यंगचित्र विकण्यासाठी फायनली एक व्यक्तीने मदत केलेली आहे. फायनली एक व्यक्ती लेखकांच्या सोबतीला आलेला आहे की जो लेखकांची चित्र खरेदी करायला तयार झाला. हा मुंबईतील एक पारसी व्यक्ती होता. ओके, तर त्यांनी ती चित्र विकत घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी लेखकांना दीपावलीसाठी, शुभ दीपावलीसाठी किंवा दिवाळीसाठी काही चित्र तयार करायला सांगितले. त्यानुसार लेखकांनी काही चित्र तयार केलेली आहेत आणि ती चित्र देण्यासाठी लेखक प्रत्यक्ष मुंबईला त्या व्यक्तीकडे गेलेले आहेत. यानंतरचं भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया. छान असा धडा आहे व्यंगचित्रांचा, वाचा आणि काही डाऊट असतील तर विचारा.